पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी करणार भूमिपूजन। खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती। या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये खर्च येणार। भूमिपूजनानंतर मेट्रोच्या कामाला सुरुवात। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांची सभा। सभेसाठी जालना, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर रात्री मुंबईत येणार। शाह हे मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस खलबतं। अजित पवार बैठक घेणार। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक। बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची दौरा। मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये भेट देणार। युगेंद्र पवार काका अजित पवारांची साथ सोडून आत्या सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात। आज आणि उद्या 2 दिवस बारामती तालुक्यात करणार गाव भेट। अनिल देसाई यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। शिवसेना पक्षाच्या निधी खात्यासंदर्भात आज होणार चौकशी। पक्षनिधी खात्यातील 50 कोटी काढल्याचा अनिल देसाईंवर आरोप। 5 जागांवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात भांडण सुरू। मवियात 15 जागांवरून तिढा निर्माण। मवियाशी युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला धुळे जिल्ह्यातील दोंडाईत, 13 मार्चला सोनगीर, देवभाने, देवपूर मार्गे रॅली। त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राहुल गांधींची जाहीर सभा। महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला। छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार। लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात अधिक पक्षांना आदेश दिला तर निवडणूक लढवेन, मुनगंटीवारांचं मत। लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची 7 मार्चला पहिली बैठक। बैठकीत 100 जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी महत्त्वाची बैठक। लोकसभेच्या 230 जागांवरील उमेदवारांबाबत अंतिम चर्चेची शक्यता। उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधील उर्वरित जागा घोषित केल्या जाण्याची शक्यता। दिवसभराच्या धावत्या दौऱ्यानंतर जरांगेंची काल रात्री उशिरा नांदेडमध्ये सभा। ओबीसीतूनच आरक्षण मिळवण्याचा निर्धार। सगेसोयऱ्यांसाठी देखील जरांगे ठाम। मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका। आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलं। भाऊसाहेब पवार यांची हायकोर्टात जनहित याचिका। मंचरमधील सभेत अजित पवारांनी व्यक्त केली खदखद। मला संधी का दिली नाही, अजित पवारांचा सवाल। 60च्या पुढे गेलो, 70 झाल्यावर संधी मिळणार का, अजित पवारांचा शरद पवारांना टोला। आजही लोकांच्या मनात शंका आहे। बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय। आमच्यात आता फाटलंय, उगाच मनात काही शंका ठेवू नका। शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांचं विधान। मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात नमो महारोजगार मेळावा। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन। ठाण्यातील मॉडेल मिल कंपाऊंड इथे 6 आणि 7 मार्चला होणार महारोजगार मेळावा। ठाण्यातून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून राजन विचारे असतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना उमेदवारी पक्की। आदित्य ठाकरेंची नवी मुंबईतून सभेतून घोषणा। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची आज एसीबीकडून चौकशी। काल कुटुंबियांच्या चौकशीनंतर आज राजन साळवी रत्नागिरी एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार। मुख्य अनिल जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा। सट्टेबाजी प्रकरणी जारी केलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट कोर्टाकडून रद्द। अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी जयसिंघानी सध्या जामिनावर बाहेर। जय शहाकडे बीसीसीआयचं सचिवपद दिलं, मात्र त्यांचं क्रिकेटमध्ये काय योगदान, उद्धव ठाकरेंचा शहांना सवाल। उद्धव ठाकरेंना मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। मर्यादेत राहत नाही, त्याचा मी कार्यक्रमच करतो, अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, पटोलेंची टीका।
लोकनेत्यानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिणेत वाजवावी. अमोल कोल्हेंकडून निलेश लंकेंना शरद पवारांकडे येण्यासाठीची खुली ऑफर. यवतमाळमध्ये भावना गवळी समर्थकांची संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारवा शहरात पोस्टरबाजी. तू बदनाम कर तेरी औकात जहां तक है अशा आशयाचे लागले होते पोस्टर. नगर परिषदेनं रात्रीतून काढले बॅनर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत मुक्ताईंचं दर्शन घेतलं. महाआरती देखील केली. मुक्ताईला साकडंही घातलं. मुक्ताई संस्थेकडून मुख्यमंत्र्यांचा सन्मान. उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर उत्तरेकडील थंड हवेमुळे मुंबईत गारठा वाढला. कमाल तापमान 17 अंशांपर्यंत खाली. दिवाळीत मुंबईतील 700 घरांसाठी म्हाडातर्फे सोडत काढण्यात येणार. म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या गोरेगावच्या प्रेमनगरमध्ये 332 घरांचा देखील सोडतीत समावेश करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न. राज्यातील पोलिसांच्या 17,000 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात. पोलीस शिपाई पदासाठी आजपासून 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरता संपावर. वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांचं सशस्त्र पथसंचलन. 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं पथसंचलनामध्ये सहभाग. मनोज जरांगे पाटलांवर द्वेषभावनेतून एसआयटीची नेमणूक. चौकशी समिती रद्द करावी यासाठी अर्धापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून राष्ट्रपतींकडे मागणी. कामगार कल्याण मंडळातर्फे वाटप करण्यात येणारा किचन सेट घेण्यासाठी नंदुरबारमध्ये बांधकाम मजुरांची झुंबड. ढिसाळ नियोजन, त्यात मंत्री 3 तास उशीर आल्यानं गोंधळ. खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून 1,500 रामभक्त अयोध्येला रवाना. कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकात साजरा केला कपिल पाटील यांचा वाढदिवस. GN साईबाबांनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज निर्णयाची शक्यता. नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून त्यांना सहकार्य केल्याचा आरोप. गडचिरोली न्यायालयाच्या जन्मठेपेच्या निर्णयाविरोधात दाखल केली होती याचिका. ठाण्यात अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान धक्का लागल्यानं मनोहर महाडिक या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. कारवाईच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भाऊ सतीश महाडिक यांची कारवाईची मागणी. चार्जिंगला लावलेला मोबाईल सोबत खेळणं चिमुकल्याच्या जीवावर. चार्जिंगला लावलेल्या मोबाईल सोबत खेळताना मोबाईलचा स्फोट झाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. हिंगणे तालुक्यातील वानाडोंगरी भागातली दुर्घटना. सांगली मिरज रोडवर वालचंद कॉलेज समोर रात्री बर्निंग कारचा थरार. गाडीनं अचानक पेट घेतला. गाडीतून धूर निघाल्यामुळे चालक कुटुंबियासह बाहेर पडल्यानं थोडक्यात बचावले. पाण्याच्या शोधात आलेले हरिण आणि काळवीट शेतातील ड्रीपच्या नळीत अडकले. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडीतली घटना. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी 2 तासानंतर दोघांची केली सुटका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या नागवे गावात बिबट्याचा मुक्त संचार. मागील 4 दिवसांपासून बिबट्या भरवस्तीत फिरत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.